पोलिसांनी प्रफुल्ल लोढा यांना अटक केली आहे। अटकेनंतर मुंबई पोलिसांनी प्रफुल्ल लोढाच्या जळगाव, जामनेर आणि पहूर येथील मालमत्तेची झडती घेतली। पोलिसांनी त्याच्या घरातून लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत। प्रफुल्ल लोढा जामनेर येथे राहतो। त्याच्याविरुद्ध अंधेरी MIDC पोलीस ठाण्यात पॉक्सो, बलात्कार आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापूर्वीही साकीनाका पोलीस ठाण्यात प्रफुल्ल लोढा यांच्याविरुद्ध पॉक्सो आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। साकीनाका पोलिसांनी 5 जुलै रोजी चकाला येथील लोढा हाऊस येथून अटक केली। साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात 62 वर्षीय प्रफुल्ल लोढावर 16 वर्षीय मुली आणि तिच्या मैत्रिणीला नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत चुकीचे कृत्य केल्याचा आरोप आहे। लोढा यांनी दोन्ही मुलींसोबत चुकीचे कृत्य केले आणि त्यांचे अश्लील फोटोही काढले असा आरोप आहे। एवढेच नाही तर त्याच्यावर लोढा हाऊसमध्ये बंद करून मुलींना धमकावण्याचाही आरोप आहे। प्रफुल्ल लोढा मूळचा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूरपेठ गावाचा रहिवासी आहे। गावात वडिलोपार्जित शेती, प्लॉट, सिनेमा थिएटर त्याचबरोबर विविध ठेकेदारी व्यवसाय राहिला आहे। मंत्री गिरीश महाजन सरपंच झाल्यानंतर त्यांच्यासोबत त्याने भाजप कार्यकर्ता ते आरोग्यसेवक म्हणून जवळपास 20 वर्ष काम केलं आहे। 1995 साली पंचायत समितीसाठी निवडणूक लढवली, पण पराभव पत्करावा लागला होता। गिरीश महाजन मंत्री झाल्यानंतर काही कालावधीत त्यांच्याकडे तो मोठ्या कामांची मागणी करू लागल्याने त्यांच्यामध्ये वितुष्ट आले। यानंतर गिरीश महाजन यांना शह देण्यासाठी त्याने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। याच काळात त्याने आपल्याकडे एक बटण दाबले तर सगळं काही उघड होईल, असा गिरीश महाजन यांचे नाव घेता दावा केला होता। 2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे इच्छुक उमेदवार असल्याचा दावा करत उमेदवारी जाहीर केली होती। मात्र 5 दिवसात माघार घेतली होती। त्यानंतर पुन्हा भाजपशी जुळणी केल्याचे सांगितले जात आहे। भाजपमध्ये किंवा इतर पक्षात असतानाही त्याच्याकडे कोणतेही पद मात्र देण्यात आले नव्हते। एकनाथ खडसे यांच्या विरोधातही त्याने मद्यपान करून पत्रकार परिषद घेतली होती। त्यांच्या मुलाच्या आत्महत्येबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते।